नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात 3 दिवसांपूर्वी अशी घटना घडली की आजही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो। मृत्यूच्या दारात पोहोचलेला एक तरुण ज्याचं सर्वस्व संपल्यासारखं वाटलं होतं आणि त्याच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू होती। पण पुढे जे घडलं ते आयुष्यातल्या सगळ्या नियमांना आणि समजुतींना धक्का देणारं होतं। तो तरुण म्हणजे 19 वर्षांचा भाऊ लचके। निरागस चेहरा, उत्साही स्वभाव, पण अपघाताने त्याचं आयुष्य अंधारात लोटलं। एका छोट्याशा रस्त्यावर दुचाकी घसरली आणि भाऊच्या डोक्याला जबर मार लागला। लोकांनी त्याला उचललं आणि घाईघाईत रुग्णालयात नेलं। सुरुवातीला त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी पाहिलं आणि सांगितलं, ही स्थिती गंभीर आहे, लगेच मोठ्या रुग्णालयात घ्या। मग कुटुंबियांनी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं, पण तिथे मिळालं उत्तर, बेड नाहीत। जीवाच्या आकांतानं कुटुंबीय थरथरत होते। गरीब कुटुंब, हातात पैसा नाही, पण लेकराच्या प्राणासाठी धडपड सुरू होती। शेवटी त्यांनी भाऊला आडगावच्या डॉक्टर वसंत पवार मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं। तिथे 3 दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते। प्रत्येक क्षणी कुटुंबीय देवाला प्रार्थना करत होते, आमचा भाऊ वाचू दे। पण 4थ्या दिवशी डॉक्टरांनी कठोर शब्द उच्चारले, भाऊ लचके आता ब्रेन डेड झाला आहे। हा शब्द ऐकून आईबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। गरीब अशिक्षित कुटुंबाला ब्रेन डेड म्हणजेच मृत असं वाटलं। त्यांना सांगण्यात आलं, तुम्ही रुग्णाला घरी घेऊन जा, आणि त्यांनी आपल्या लेकराला घरी आणलं। गावात बातमी पसरली, भाऊ लचके आता नाही। शोककळा पसरली, घरात रडारड सुरू झाली। नातेवाईक शेवटचं दर्शन घेण्यासाठी जमले। कुणी हुंदके देत होतं, कुणी डोकं धरून बसलं होतं। अंगणात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। पांढरी वस्त्र, धूप, अगरबत्ती, मातीची चिता, प्रत्येक क्षणी वाटत होतं आता भाऊ कायमचा निघून जाणार। पण नेमक्या या क्षणी घडलं अविश्वसनीय। भाऊच्या शरीराजवळ बसलेला नातेवाईक अचानक दचकला। त्यानं पाहिलं, छाती किंचित हलते। त्याला वाटलं ही नजर चुकी आहे, पण पुढच्या क्षणी भाऊ लचके खोकलला। हो, मृत समजलेला भाऊ लचके खोकू लागला। क्षणभरासाठी वातावरणात शांतता पसरली। लोक थबकले, कुणाला वाटलं हा भास आहे, पण पुन्हा श्वास जाणवला। हात हलला, रडणारे डोळे आशेने चमकले। घरात किंचाळ्या सुरू झाल्या, तो जिवंत आहे, भाऊ जिवंत आहे। क्षणात वातावरण बदललं। नातेवाईक धडपडत त्याला उचलून घेऊन गेले। पुन्हा रुग्णालयाचा रस्ता धरला गेला। आता भाऊ लचके जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल आहे। डॉक्टर सांगतात तो व्हेंटिलेटरवर आहे। त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे, पण तो ब्रेन डेड नाही। आता मोठा प्रश्न उभा राहतो, मग खासगी रुग्णालयाने का सांगितलं की भाऊ लचके ब्रेन डेड आहे? डिस्चार्ज देताना योग्य माहिती का दिली नाही? गरीब अशिक्षित कुटुंबाला चुकीचं मार्गदर्शन का करण्यात आलं? या प्रश्नाची उत्तरं अजूनही शोधली जात आहेत। पण एक गोष्ट मात्र नक्की, जर त्या क्षणी भाऊला खोकला आला नसता तर आज त्याचा अंत्यविधी पार पडला असता। भाऊ लचकेच्या नशिबाची दोरी फारच बळकट निघाली। मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या तरुणाची कहाणी गावकरी आजही चमत्कार म्हणून सांगतात। ते म्हणतात, आम्ही डोळ्यांनी पाहिलं, पण अजूनही विश्वास बसत नाही। मृत्यूच्या छायेतून परत आलेला हा मुलगा म्हणजेच देवाने दिलेला दुसरा जन्म आहे।